आणि त्या बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। दुबईमध्ये एका एअर शोच्या दरम्यान तेजस विमान कोसळलेलं आहे। दुबईत एअर शोच्या दरम्यान तेजस विमान क्रॅश झाल्याची माहिती आहे। तर एअर शोच्या दरम्यान हे विमान क्रॅश झालेलं आहे। एका मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दुबईमध्ये या एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या एअर शोच्या दरम्यानच तेजस विमान हे कोसळलेलं आहे, क्रॅश झालेलं आहे। मोठी दुर्घटना घडलेली आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दुबईमध्ये तेजस विमान हे क्रॅश झालेलं आहे, कोसळलेलं आहे। दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान तेजस विमान क्रॅश झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। दुबईत एका एअर शोच्या दरम्यान तेजस विमान क्रॅश झाल्याचं कळतंय। भारतीय बनावटीचं हे तेजस विमान आहे आणि आता हे विमान कोसळलेलं आहे, मोठी दुर्घटना झाली आहे। या दुर्घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय, तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय। कशा पद्धतीने हे तेजस विमान क्रॅश झालेलं आहे, कोसळलेलं आहे। कोसळल्यानंतर मोठा स्फोट देखील त्या ठिकाणी झाला आणि दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। एका एअर शोच्या दरम्यान ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे। दुबईमधील ही दृश्य आपण पाहतोय। दुबईमध्ये एका एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच एअर शो मध्ये भारतीय बनावटीचं तेजस विमान हे क्रॅश झालेलं आहे, ते जमिनीवरती कोसळलेलं आहे। जमिनीवरती कोसळताच मोठा स्फोट झाल्याचं देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। एका मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान स्वदेशी बनावटीचं तेजस विमान हे क्रॅश झालेलं आहे। तर संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। दुबईमध्ये या एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दुपारी साधारणतः 2:10 ही संपूर्ण घटना घडलेली आहे। संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। क्रॅश होताच विमानाचा स्फोट देखील झालेला आहे। दुबईमध्ये भारतीय स्वदेशी बनावटीचं हे विमान कोसळलेलं आहे आणि या दुर्घटनेचा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय। कशा पद्धतीने विमान क्रॅश झालं आणि क्रॅश होताच विमानामध्ये स्फोट देखील झालेला आहे। खरं तर विचलित करणारी ही संपूर्ण दृश्य आहेत। दुबईमध्ये हा सगळा अपघात झालेला आहे, ही दुर्घटना घडलेली आहे। एका एअर शोच्या दरम्यान ही दुर्घटना घडली, तेजस विमान कोसळलेलं आहे। भारतीय बनावटीचं हे तेजस विमान आहे। दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या एअर शो मध्येच विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडलेली आहे। दुपारी 2:10 घटना घडल्याचं कळतंय। विमानाच्या पायलटबद्दल मात्र अद्यापर्यंत कोणतीही माहिती कळू शकलेली नाहीये। भारतीय बनावटीचं हे स्वदेशी तेजस विमान कोसळलेलं आहे, मोठी दुर्घटना घडलेली आहे। दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच एअर शो मध्ये हा भीषण अपघात झालेला आहे, मोठी दुर्घटना घडलेली आहे। दुपारी 2:10 विमान कोसळल्याचं कळतंय। दुबईतील एअर शो मध्ये हा सगळा अपघात झाला, मोठी दुर्घटना घडलेली आहे। तर तेजस विमान क्रॅश होतानाची दृश्य देखील कॅमेरामध्ये चित्रित झालेली आहे। तीच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली, या दृश्यांच्या माध्यमातून या दुर्घटनेची तीव्रता लक्षात येते आहे। खरं तर विचलित करणारी ही संपूर्ण दृश्य आहेत। एअर शो सुरू असताना अचानक हे विमान जमिनीवरती आदळलं, खाली कोसळलं आणि त्यानंतर भीषण स्फोट या भागामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। दुबईमधील ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो एका भीषण दुर्घटनेच्या संदर्भातली। दुबईमध्ये आयोजित एका एअर शोच्या दरम्यान हा सगळा अपघात झालेला आहे। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। कशा पद्धतीने विमान कोसळताच त्यामध्ये स्फोट झाला, भीषण अशी आग लागलेली आहे। 2:10 हा अपघात झाल्याचं कळतंय। खरं तर तेजस विमान हे भारतीय अर्थातच स्वदेशी बनावटीचं विमान आहे आणि एअर शोच्या दरम्यान हे विमान कोसळलेलं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, नेमकी ही दुर्घटना कशी घडली? निश्चितच आज दुपारची ही दुर्घटना आहे आणि तेजस जे आपलं फायटर जेट आहे आणि हे फायटर प्लेन आहे जे एअर शो दुबईमध्ये सुरू होता, या एअर शो मध्ये प्रात्यक्षिक दाखवत होती आणि साधारणतः दुपारी 2:10 तत्कालीन 2:10 ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान जे एरियल डिस्प्ले असतो बिफोर द एकंदरीत जो मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमलेली होती, त्यांच्या समोर स्क्रीनवरती सर्व प्रेक्षक आहेत, मोठ्या संख्येने ते पाहत होते आणि अचानक एकंदरीत जो धूर आहे तो काळ्या प्रकारचा धूर या विमानातून येताना पाहायला मिळाला आणि नंतर एकच
जी गर्दी जमलेली होती त्यांच्यामध्ये गोंधळ उडायला सुरुवात झालेली होती. मोठ्या संख्येने लहान मुलं सुद्धा या ठिकाणी एअर शो पाहण्यासाठी जमा झालेली होती. मात्र पायलट जो आहे त्याच्या संदर्भातील अद्यापही या संदर्भात काही माहिती मिळाली नाही की त्याला इजा झालेली आहे, तो सुरक्षित आहे. दरम्यान या विमानाच्या अपघाताचा आता प्राथमिक तपास सुरू झालेला आहे. चेतन, साधारणतः विमानामध्ये किती पायलट होते या संदर्भातले काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकलेले आहे का, आणि विमानाचा दुर्घटनेचं कारण नेमकं काय असू शकतं? निश्चितच अद्यापही प्राथमिक चौकशी सुरू आहे या विमानाच्या अपघाताची. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सिंगल सीट फायटर असलेलं हे विमान होतं, त्यामुळे साधारणतः एक पायलट या विमानामध्ये उपस्थित होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान अधिक माहिती आता घेतली जात आहे की नेमकं या विमानात किती लोक प्रत्यक्षात उपस्थित होते, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय होतं. शुभम. अगदी चेतन, आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तेजस विमान हे भारतीय अर्थातच स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे, आणि अशा पद्धतीनं दुर्घटना घडणं म्हणजे अनेक तांत्रिक गोष्टी यामध्ये अधोरेखित करण्यासारख्या आहेत. निश्चितच, कारण अशा प्रकारे एअर शो मध्ये प्रात्यक्षिक दाखवताना तेजस विमान कोसळण्याची दुबई मधली पहिलीच घटना मानली जाते. आणि त्यामुळे सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू आहे. आता 2च तासांपूर्वी ही घटना घडलेली आहे, त्यामुळे अद्यापही अनेक माहिती जी आहे, तांत्रिक माहिती आहे, ती जमवण्याचं काम आता प्रशासनाकडून सुरू आहे. तुर्तास पायलट आहे त्याच्या सुरक्षेच्या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे अधिक माहिती थोड्याच वेळात या संदर्भात. चेतन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. हेमंत सर, स्वागत. एक दुर्घटनेची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि स्वदेशी बनावटीचं तेजस विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे, भीषण स्फोट झालेला आहे. अशा प्रकारचा स्फोट होणं किंवा ऍक्सिडेंट होणे, विमान कोसळलं आणि ते पण एअर शो मध्ये, ही नक्कीच दुःखद घटना आहे. कारण एअर शो मध्ये ज्यावेळेला आपण आपली विमानं प्रस्तुत करतो त्यावेळेला आपलं म्हणजे कारण असतं की आपण दाखवावं की आपलं विमान किती प्रगत आहे, किती चांगलं आहे, त्याची क्षमता काय आहे, ज्याच्यामुळे इतर देश हे विमान त्यांच्या एअरफोर्स करता घेतात. तर त्याच्यामुळे या घटना या अतिशय महत्वाच्या असतात. आणि यामध्ये जर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट होण्याची 3-4 कारणे असतात. एक तर असते पायलटनी काहीतरी चुकीचं काम केलं, इंजिनचं बटन दाबलं, नको ते बटन दाबलं वगैरे, तो एक भाग असू शकतो. किंवा दुसरं मेकॅनिकल फेल्युअर, म्हणजे इंजिनचा काही जो म्हणजे विमानाचा जो काही महत्वाचा भाग आहे, इंजिन असो की इतर काही असो, तो चुकीरीत काम करताना तो बंद पडला, त्यामुळे ऍक्सिडेंट झाला. किंवा तिसरं कारण असू शकतं नैसर्गिक प्रॉब्लेम, म्हणजे एखादा पक्षी वगैरे काहीतरी मध्ये आला, हे तिसरं कारण असू शकतं. पण चौथं कारण सुद्धा जे असू शकतं हे म्हणजे आपल्या शत्रूंनी काहीतरी घातपात करायचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घटना ज्याच्या आधी घडलेल्या आहे, घातपात होऊन जॅमिंग करून किंवा इतर काही कारणामुळे तर हे विमान पडलं नाही याची चौकशी व्हावी. कारण जी काही चूक झाली असते तर ती होऊ नये आणि या विमानाने पुढे चांगलं काम करावं याकरता पूर्णपणे चौकशी करून ऍक्सिडेंट का झाला याची हे शोधणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की ही चौकशी केली जाईल आणि नक्की हे कशामुळे झालं हे आपल्याला कळेल आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत. अगदी हेमंत सर, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अशा प्रकारे एअर शो मध्ये आपल्या वायुदलाची आपल्याला ताकद दाखवायची असते आणि ही ताकद दाखवताना अशी दुर्घटना घडलं आणि एवढा अपघात घडणं यामागे काही महत्वाच्या बाबी सुद्धा असू शकतात. असं आहे की मी घातपाताचा मुद्दा उठवला, आपल्याला कल्पना असावी की काही दिवसापूर्वी एक बातमी येत होती की ऑपरेशन सिंदूर मध्ये आपलं जे विमान आहे राफेल ते पाडल्याच्या बातम्या येत, खूप अपवाद पडली गेली म्हणून बातम्या येत होत्या. आणि नंतर अमेरिकेकडूनच एक बातमी आली होती की राफेल विमानं पडल्याच्या बातम्या या चीन कडून येत होत्या आणि त्यामध्ये चीनचा उद्देश होता की आपलं विमान म्हणजे भारताचं विमान खराब आहे तर राफेल घेऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही चिनी विमानं घ्या कारण चिनी विमानांनी चांगलं काम केलेलं आहे. तर अशा प्रकारचा घातपात होण्याच्या शक्यता आहे. चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे आणि ते जर कारण असेल तर ज्याने ते केलं त्याला नक्कीच पकडलं जावं. कारण याच्यामुळे आपली जी इज्जत होते ते कमी होते. आपलं विमान जर ऍक्सिडेंट झालं असेल तर याच्या पुढे तेजस विमान कोणी घेणार नाही. तर म्हणून पूर्णपणे चौकशी करून नेमकं कारण काय आहे अपघाताचं हे शोधलंच पाहिजे. हेमंत सर, अशा प्रकारची दुर्घटना घडणं म्हणजे वायुदलाला धक्का आहे का? नक्कीच धक्का आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे तेजसचा हा पहिला झालेला ऍक्सिडेंट आहे. हे काही मिग विमान नव्हतं की मिग विमानांचे खूप ऍक्सिडेंट झाले होते.
भारतामध्ये अजूनपर्यंत एक सुद्धा ऍक्सिडेंट झालेला नाहीये. तर त्याच्यामुळे अजून जास्त चौकशी करण्याची गरज आहे की हा ऍक्सिडेंट का घडला आहे. म्हणजे याच्यामध्ये हे विमान जुनं होतं की जे एक मोठं कारण असायचं विमानांच्या क्रॅशचं, ते नक्कीच नाहीये. हे नवीन विमान आहे. तर त्याच्यामुळे नेमकं काय झालं हे शोधणं अत्यंत महत्वाचं आहे. हेमंत सर, अगदी महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, कशा पद्धतीची चौकशी आता या अपघाताच्या संदर्भात होणं अपेक्षित आहे? असं आहे, ज्यावेळेला विमान असतं, विमानामध्ये कॉकपिट नावाचा एक भाग असतो, त्यात कॅमेरा असतो, तर ते रिकव्हर केलं जातं. त्याच्यामुळे विमानाचं जे पूर्ण फ्लाईट पाथ असतो तो चेक केला जातो. त्याला ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं. मला नक्की नाव आठवत असेल तर. आणि हे जनरली क्रॅश मधून सुद्धा आपल्याला परत रिट्रीव्ह करता येतं. म्हणजे क्रॅश झालं तरी ते तुटत नाही, तरी पण ते आपल्याला पूर्ण अवस्थेत मिळतं. ज्यामध्ये विमानाची पूर्ण हिस्ट्री कळते, सुरुवातीपासून ते शेवटचं क्रॅश होईपर्यंत. तर याच्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने, टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे शोधता येतं की नेमकं कसं, कुठे, केव्हा झालं, काय कारण झालं असावं. तर जर ब्लॅक बॉक्स मिळाला तर नक्कीच आपल्याला विमानाचं नेमकं कारण काय होतं क्रॅश व्हायचं हे आपल्याला कळेल आणि अशा प्रकारची अपघात थांबवण्याची आपल्याला संधी मिळेल. अगदीच हेमंत सर, अत्यंत महत्त्वाचं आणि तांत्रिक विश्लेषण या अपघाताच्या संदर्भातलं तुम्ही केलेलं आहे. लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर हे व्हिडिओ देखील आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे तेजस विमान क्रॅश झालेलं आहे आणि मोठी दुर्घटना या एअर शोच्या दरम्यान घडलेली आहे. दुबईमध्ये हा सगळा अपघात झाला, ही मोठी दुर्घटना घडली आहे. तर आपले प्रतिनिधी चेतन देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर चेतन, आता कशा पद्धतीने या अपघाताच्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे? कारण काही लष्करी अधिकाऱ्यांसोबत देखील आपण संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे शत्रू राष्ट्रांचा सुद्धा यामध्ये हात असू शकतो, कारण एअर शो मध्ये भारताची, म्हणजे प्रत्येक वायुदलाला आपापली ताकद दाखवायची असते. शुभम, कारण याआधीही आपण पाहिलं असेल दिल्ली बॉम्ब ब्लास्ट मध्ये सुद्धा सुरुवातीला स्फोटाची बातमी आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणा याच्यामध्ये सामील झाल्यानंतर हा बॉम्ब दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. आता सुद्धा भारतीय हवाई दलाने अद्याप याच्या संदर्भातील अधिकृत निवेदन सादर केलेलं नाहीये. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये ही दुसरी दुर्घटना आहे तेजस विमानाच्या बाबतीमध्ये. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जी प्राथमिक माहिती समोर आली की ज्यावेळी या एअर शो सुरू होता, अचानक धुराचे काळे लोट आले आणि आपत्कालीन सायरन वाजला. त्याच्यानंतर सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी धावून गेल्या. त्यामुळे वैमानिका बाबतीत अद्यापही कुठली ठोस माहिती नाहीये. मात्र हे तेजस विमान जे आहे त्याची बनावट जर पाहिली तर तात्काळ म्हणजे 0 मिनिटांमध्ये वैमानिकाला विमानाच्या बाहेर पडण्याची यंत्रणा आहे ती याच्यामध्ये फिट करण्यात आलेली आहे. त्यामुळे याआधी जेव्हा पहिला अपघात राजस्थानमध्ये झालेला होता, मार्च 2024 मध्ये हा झालेला होता, त्यावेळी सुद्धा हे लढाऊ विमान कोसळल्यानंतर तात्काळ वैमानिक आहे तो कुठेतरी सुरक्षितपणे बाहेर पडल्याचं समोर आलेलं होतं. आणि म्हणूनच आता या विमानाच्या बाबतीत देखील वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते. मात्र अद्याप या संदर्भातील अधिकृत निवेदन आहे ते भारतीय हवाई दलाकडून दिलं जाईल. मात्र तुर्तास तरी गेल्या 11 वर्षांमध्ये जेव्हापासून आपण पाहत आहोत की 14 वर्षांमध्ये, माफ करा, 2001 पासून जेव्हा पहिली चाचणी विमानाची झाली, त्यानंतर ते या 23 वर्षांच्या इतिहासामध्ये हा पहिलाच अपघात मानला जातोय. त्यामुळे 23 वर्षांमध्ये अशा प्रकारे एअर शो मध्ये हा पहिला अपघात झाल्यामुळे आता याची तीव्रता देखील अधिक समजली जाते. त्यामुळे नेमका हा घातपात आहे का या अँगलने सुद्धा तपास भारतीय हवाई दल करू शकतो. शुभम. चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.